नमस्कार, मी शैलजा साखरे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून मी स्वागत करत आहे. तर आपण आज निघालो आहोत बीड जिल्हा येथील एका पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी. म्हणजेच बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा येथे आपण चाललो आहोत. नक्कीच तुम्हाला हा टायटल बघून लक्षात आलेला असेल. तर संत ज्ञानेश्वर माऊलींची आपण म्हणतो की संजीवनी समाधी आहे. ज्ञानोबा माऊलींचं आपल्यावरील जे योगदान जेवढं आहे, तर त्याच पद्धतीनं तेवढ्याच पदाचं काम अगदी 17व्या शतकामध्ये वीरशैव लिंगायत समाजाचे दैवत संत शिरोमणी मन्मथ माऊली यांचंसुद्धा आहे. आपल्या ज्ञानेश्वर माऊली आणि संत शिरोमणी माऊलींचंसुद्धा बऱ्याच गोष्टी अशा सारख्या असं वाटतात मला. कारण मांजरसुंबा इथे सुद्धा संत शिरोमणी माऊलींची मन्मथ माऊलींची संजीवनी समाधीच आहे. आणि असं म्हणतात त्यांनीसुद्धा ही समाधी खूप कमी वयामध्ये घेतलेली आहे. तर बघा, मन्मथ माऊली हे 17व्या शतकात होऊन गेलेले आहेत आणि त्यांचं जे जन्मगाव आहे ते इथून म्हणजे मांजरसुंब्यापासून एक 18 ते 20 किलोमीटर अंतरावर असलेलं नेकनूर येथे झालेला आहे त्यांचा जन्म. आणि त्यांच्या आईचं नाव आहे पार्वती माता आणि वडिलांचं नाव आहे शिवलिंग स्वामी. यांच्या पोटी त्यांचा जन्म झालेला आहे. आणि त्याचबरोबर त्यांचा जो जीवनप्रवास आहे तो एक अध्यात्मामध्येच, म्हणजे आता संत शिरोमणी झाले त्याचा अर्थ त्यांचा पण खूप मोठा त्याग आहे त्या पाठीमागे. आता तेवढं खोलवर तर आता मी नाही जाऊ शकत, पण खूप कमी वयात त्यांनी बऱ्याच गोष्टी म्हणजे अभंग असतील, भक्तिगीते असतील आणि जे काही प्रसारमाध्यमामधून त्यांना जे प्रचार करायचा होता वीरशैव लिंगायत समाजाचा, तो त्यांनी केलेला आहे. आणि ते भावभक्तिगीते किंवा अभंग असतील ते शिवराजा ह्या नावाच्या सदराखाली त्यांचा जो जीवनपट आहे तो पाहायला मिळतो आहे. आता या घनदाट जंगलामध्ये त्यांची ही समाधी असलेली कोणी शोधून काढली असेल बरं? आता तरी हे सगळे प्रोग्रेसिव्ह दिसत आहे जे आपण व्हिडिओमध्ये पाहत आहोत. पण ज्या वेळेला त्यांची समाधी आहे हे शोधून काढण्याचं काम आपले डॉक्टर वसुंधरा रत्न डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांनी काढलेली आहे. अगदी अभंगाच्या माध्यमातून त्यांनी वेगवेगळे पुरावे घेऊन ही समाधी नेमकी कुठे असेल गडे म्हणून हे त्यांनी इथे शोधून काढलेली आहे. त्यांचंही खूप मोठं योगदान आहे वीरशैव लिंगायत समाजासाठी. तर त्याचबरोबर यांचा माऊलींचा जो समाधी सोहळा आहे तो कार्तिक पौर्णिमेला आहे असं नमूद केलेलं आहे. आणि त्या दिवशी इथे खूप मोठी यात्रा भरते. दूरदूरून भाविक भक्त येतात आणि इथे श्रावण महिन्यावर सुद्धा भव्य पारायण सोहळे जागरसुद्धा रंगतात. तर त्याचबरोबर येथे सगळ्यात मोठं अट्रॅक्शन आहे पर्यटकांचं ते म्हणजे धबधबा. इथे पावसाळ्यामध्ये 4ही महिने खूप मोठ्या प्रमाणात पाणी पडत असतं. धबधबा खूप छान फ्लो होतो आणि ते पाहण्यासाठी पर्यटन स्थळ इथे गच्च भरलं जातं. आजूबाजूचे लोक इथे मुद्दामून येतात, पार्ट्या करतात, किट्टी पार्टीसाठी येतात, देवदर्शनासाठी येतात, काही भाविक भक्त येतात, इथे सहलीसुद्धा येतात शाळेच्या. तर अशा पद्धतीचं एक रम्य, दिव्य आणि अगदी हिरव्यागार पहाडीमध्ये असलेलं हे समाधी स्थळ आहे. मन्मथ माऊलींच्या चरणी कोटी कोटी नमन आहे. तर तुम्हीसुद्धा जर बीड जिल्ह्यात कधी गेला आहेत किंवा तिथे जर तुम्ही राहत असाल तर मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्ही जर भेट दिलेली असेल तर खूपच चांगलं. जर तुम्ही अजूनही इथे गेलेलं नसाल तर प्लीज जा आणि हा खरंच रम्य सोहळा बघा. तर हा जो मी व्हिडिओ बनवलेला आहे तर तो कडकडीत उन्हाळ्यात मे महिन्यातला आहे, त्यामुळे कदाचित तुम्हाला इथे कुठेही हिरवगार वातावरण किंवा धबधब्याचं पाणीसुद्धा दिसलेलं नाही आहे. त्या बाबतीत मी तुमची क्षमा मागते. तर जर तुम्ही पावसाळ्यात जायचा प्लॅन करत असाल कुठे तर नक्कीच इथे जा आणि प्लॅन करा. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.